जर एखाद्याच्या डोक्यात बाई बसली तर किती बसावी, ज्ञानोबराय म्हणतात तो माणूस सोडून माकड होतो. हे ज्ञानोबराय लिहित आहे. माकड गारुडियाचे, ती म्हणेल तोच धर्म, कळालं का? ती म्हणेल तोच संत, ती म्हणेल तोच गुरु, आणि ती म्हणेल तेच खरं. किती भजन असावं बरं स्त्रियांचं. खरं मला कधी कधी असं वाटतं काही स्त्रिया भाग्यवान आहेत, असा नवरा भेटतो. ज्या लोकांना असं वाटतं की परमार्थिक मुलं लग्न करत नाहीत, तपश्चर्या करतात, योग्य, ते कशाचा भोग घेतात, कशा करता जन्माला आलेत? ज्ञानोबराय उत्तर देतात, परमात्म्याच्या चैतन्याचा उपभोग घेतात. हे भोगणं संतांचं, उपाशी नाहीत संत. काहीतरी चुकीचा समज घेऊ नका. माते हृदय सुनी, मला हृदयात ठेवून, शब्द पहा, भोगीत आती. प्रत्येक क्षण चैतन्याचा उपभोग घेतात. आता पुढचा मग त्याला शरीर नाही का? शरीर काही मागत नाही का? ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात, देह संगे तरी असे. ओविक हा कठीण आहे वर. संघ शब्द कळला का? संघ, मित्र बरोबर आहे. मित्र बरोबर आहे म्हणजे हा मित्र नाही येतो, मित्र त्याच्या बरोबर आहे. तसं ज्ञानोबराय देहाला लांब ठेवून बोलतात, देह संगे तरी असे. देहाच्या बरोबरीनं संत वागतो, बरोबरीनं, म्हणजे संत देह नाहीत. म्हणून तर आपल्या शरीराचं अंग कापलं महाराज, नाही तर शरीराला जर अंग मानलं असतं तर कापलं नसतं भगवान बाबांनी. देह संगे तरी असे शब्द पहा. पण त्याच्याकडे जर पाहिलं ना, आतून भरलेलं असल्यामुळे चैतन्यासारखा दिसे. काय एक एक ओव्यात महाराज. आतून कसं असलं पाहिजे, काय भोगलं पाहिजे, त्याचा विषय हा. देह संगे, देह बरोबर आहे त्याच्या, पण त्याच्याकडे जर पाहिलं ना तर आतली तृप्ती चेहऱ्यावर येते. चैतन्यासारखा दिसे. पाहता परब्रह्माचे नि कसे, एक एक शब्द आहेत ना, त्याला जर कस लावला परब्रह्माचा, तो समान वाटतो. हा आणि परब्रह्म एकच आहेत असं वाटतं. याला सद्बुद्धी म्हणतात, याला आतलं जेवण म्हणतात, आतला भोग म्हणतात. मग कधीही लक्षात ठेवा, एखादा मनुष्य 10 रुपयाचा त्याग करत असेल तर त्याच्याकडे नक्की 1 लाख रुपये आहे. जर संत महात्मे संसाराचा त्याग करत असतील तर परमात्मा त्यांच्या जवळ आहेत, हे विसरू नका कधीच. परमात्मा, आणि नुसता परमात्माने, अहो तुमच्या जवळ साधा श्रीमंत मनुष्य असतो, एखाद्या मंत्र्याची ओळख असते, एखाद्या कारखानदाराची ओळख असते, तो तुम्हाला रक्षण देतो, पैसा पुरवतो. परमात्मा ज्यांची सेवा करतो, नाही लक्षात आलं? ते कोण येते? अगदी वेगळ्या भाषेमध्ये सांगतो, दुसऱ्या अध्यायाच्या अंतिम श्लोकावर ओवी आलेले आहेत, आणि संतांना काय समजले ते पूर्ण ऐका. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम, 5000 वर्षापूर्वीचा गीतेतला श्लोक आहे. संत म्हणजे काय? समुद्र आहेत. समजण्यासारखा विषय. आतून खोल आहेत आणि वरून विशाल आहेत. संत म्हणजे काय? आपूर्यमाणम. दुष्काळ पडला तरी समुद्राची रेषा तीच असते. सगळ्या नद्या नाही बरसल्या, नाही पाणी आलं, पाणी तरी किती येतं हो समुद्रामध्ये. कधी कधी एखाद्या ओढ्याला असं वाटतं माझ्यामुळं समुद्र भरतो. आम्ही आहेत म्हणून संप्रदाय आहे, आमच्यामुळं संप्रदाय चालू आहेत. आम्ही प्रचारक आहोत. आत्ताची भाषा वेगळी, स्टार प्रचारक आहोत. अरे प्रचार केल्यामुळं तुझं पोट भरतं हे विसरतो कशाला? आणि ज्याने निधी घेतलाय, शब्द ऐका, ज्याने प्रचाराचा मोबदला घेतलाय त्यांनी फार अभिमान करू नये. त्याला भाडे करू म्हणतात. पुढचं नाही बोलत मी. काम करण्याचा जर मोबदला घेतला तर ती सेवा होत नाही. शब्द ऐका, सेवा होत नाहीत. आणि सेवेच्या मोबदल्यामध्ये ज्ञान आहेत. इतका विचित्र प्रश्न आहे हा. सेवा होत नाहीत. पण ज्ञानोबरांचे काही काही शब्द आहेत खूप वेगळ्या पद्धती. देह संगे तरी असे, देहाच्या बरोबरीला आहे. देहाच्या बरोबरीला आहे. देह नाहीये, देहाच्या बरोबरीला आहेत. पण चैतन्याचा आतला आनंद भरीव आहे.
आतून भरले. म्हणून संताकडे पाहत असताना एक जरी संताची मांग असली, डिमांड असली ना, संत समजूच नका. तो मागतोय म्हणजे संसारिक आहेत याचा विस्तार आपण प्रपंच शब्दातून केला. काहीही जरी मागितलं तर तो प्रापंचिक आहे. आतून भरलेला नाही, आतून भोगलेला नाही. म्हणून दोन जीवन आहेत. जगायचं कसं हा जो प्रश्न आहे त्याचं वर्णन आहे. आणि मृत्यू कसा असला पाहिजे त्याचा आपण काल वर्णन केलं. आणि मृत्यू म्हणजे काही सामान्य नाहीत. जरी भागवतामध्ये हा प्रश्न आला असला मरायचं कसं, तरी गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत, किमतत् ब्रह्म किमध्यात्मम, त्याच्यामध्ये शेवटचा प्रश्न सुद्धा हाच आहे, प्रयाण कालेच कथम, मरायचं कसं. गीतेमध्ये सुद्धा हा प्रश्न आहे, मरायचं. मग जगायचं कशा करता, माते हृदय सुनी भोगतात, मला हृदयात ठेवून माझा उपभोग घेतात. खूप ओव्या आहेत बरं का. म्हणे महाराज कणाकणामध्ये परमात्मा आहे, कणाकणामध्ये चैतन्य आहेत, आमच्याही हृदयामध्ये देव आहेत. देव आहे पण सद्बुद्धी नाही. देव आहे पण फार शब्द महत्व, सद्बुद्धी नाही. म्हणून या सद्बुद्धीवरच सगळा परमार्थ आहे. हरिदासाची घरी मज उपजावा जन्मांतरी, सद्बुद्धी असणाऱ्याच्या ठिकाणी. आणि काल मी एक ओवी सांगितली तुम्हाला, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम, योग्यांच्या घरामध्ये जन्म होतो, सिद्धांताच्या सिंहासनी त्यांच्या घरी जन्म होतो. याचा अर्थ असा आहे आतून भरलेले. ज्ञानोबरांचा जन्म पहा, आतून भरलेले आहेत. राजघराण्यामध्ये ज्ञानोबरांचा जन्म आहे. समजून घ्या बरं का. ज्ञानोबरांचे पंजोबा युद्धामध्ये मारले गेलेत, बीडच्या युद्धामध्ये. म्हणून आजही जर तुम्ही बीडला गेले तर त्यांची समाधी आहे तिथे बीडमध्ये. आणि आपला जो मुलगा आहे, पहा शब्द कसे आहेत, पुन्हा त्याला युद्ध करायला लागू नये म्हणून. मग युद्ध का केलं, अहो देवगिरी राजधानी होती. महाराष्ट्राची राजधानी ज्ञानोबरांच्या काळामध्ये देवगिरी होती. आणि देवगिरीचा संबंध ज्ञानोबरांच्या घराण्याशी होता. म्हणून ज्ञानोबरांचे पंजोबा मराठवाड्याचे प्रमुख होते. त्यांच्या घरात माऊलीचा जन्म आहे. जेव्हा हे गरिबी सांगतात ना माऊलींची, अशी चीड येते मला, जणू काही हे यांचंच दारिद्र्य सांगतात असं वाटतं. ज्ञानोबरांचा अभ्यास करा. कोण आहेत ज्ञानोबा आहेत, कसे आहेत ज्ञानोबा आहेत, काय इतिहास आहे ज्ञानोबरांचा. म्हणून आपल्या घरात युद्धात मारलं गेल्यामुळे आपल्या मुलाला ते दिवस नको म्हणून काशीला अध्ययनाला पाठवत होते विठ्ठलपंत. आणि विठ्ठलपंतांना जी मुलगी दिली जात होती आळंदीची, ते काही बिना खानदान पाहिली नाही, 700 वर्षापूर्वी दिली जात होती. जिथं जातीवाद प्रचंड होता तिथं आपली मुलगी विठ्ठलपंतांना द्यायची ठरवली. एवढं सोपं वाटलं का तुम्हाला मुलगी देणं? काही तपास केला नसेल, आला रस्त्याने जाता जाता लगेच मुलगी देऊन टाकली असे. बालविवाह होता त्या काळामध्ये. जाता जाता लग्न करून जा आणि काशीला शिकून आल्यानंतर स्वीकार करा, अशा अटीवर ते लग्न होतं. त्याला पिक्चरची स्टोरी बनवली लोकांनी. सारखे पेट म्हणायचे जाऊ का जाऊ का. अरे काय इमोशनल टच ठीक आहे, पण इतकं खाली नका आणू एखाद्याच्या चरित्राला. शब्द आहे का. आणि जेव्हा एखादा जास्त शिकून येतो ना, त्याच्या विरोधात बुद्धिमान लोक उभे राहतात. हे विठ्ठलपंतांचं जीवन आहे. काशीला शिकून आल्यानंतर तो जो दरारा होता विठ्ठलपंतांचा, त्याला सगळेच घाबरणार होते. आणि ही ज्ञानोबराय काशीमध्ये सगळ्यात मोठे जास्त शिकलेले आहेत, त्यांच्या पोटी ज्ञानोबरांचा जन्म आहे. इतके श्रेष्ठ आहेत, इतके महान आहेत. घर आणि कुळ कसं आहे ते पहा. कधी कधी आपल्याला वाटतं, आपल्याला काय वाटतं हा तर फार वेगळाच विषय. आपल्या साईज प्रमाणे आपल्याला वाटतं. आपली जी बुद्धी आहे, आपली कुवत आहे, आपली जी क्षमता आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला वाटतं. आपल्यात ते DNA नाही आहेत जे विशाल पाहिजेत, सद्बुद्धी नाही आहेत. हे ज्ञानोबरांचं जीवनचरित्र आहे. आणि म्हणून ज्ञानोबरांचे दोन्ही चरित्र एकत्रित पहा. ज्ञानोबराला जर विचारलं तर काय पाहिजे, ज्ञानोबरा म्हणतात अंतःकरण भरलेले आहेत. अंतःकरण इतकं छान भरलेलं आहे, तृप्त अंतःकरण. अहो एक ओवी महाराष्ट्राला कळत नाही. नीट मराठी आहे का बरं का. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबरांचा जन्म आहे, एक ओवी समजत नाही, त्याला महाराष्ट्र बोलतो. काय लायकी असेल बरं त्यांची. संपूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलतोय मी. एक ओवी कळत नाही आपल्याला. इतके श्रेष्ठ व्यक्ती मराठी मातीमध्ये जन्माला आलेत
आणि कुणीही उठलं की त्यांच्या जीवन चरित्रावर काहीही बोलतो. अरे ओवी समजून दाखव ना, हे ज्ञान आहे. तू जर विचारशूर आहे, ज्ञानी आहेस, इथे कसला ज्ञानेश्वरीमध्ये कल्याण होईल. चरित्रावर आक्षेप घेऊ नका, त्यांच्या जीवनावर आक्षेप घेऊ नका. ज्ञानोबा खूप खूप अहंकारित बरं. तुम्हाला अजून माहित नाही, ते माऊली म्हणतात हे ठीक आहे. साधू संतांनी त्यांना माऊली माऊली म्हणून, आई आई म्हणून, कारण की त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या संतांना ज्ञानोबांनी जन्म दिला म्हणून ते माऊली आहेत. सगळा समाज, जो समाज परमार्थात योग्य नव्हता, त्या सगळ्या समाजातल्या लोकांना पृथ्वीवर पहिल्यांदा ज्ञानोबांनी संत बनवलं. ही सामाजिकता आहे ज्ञानोबांची सगळ्यांना. हा प्रयोग एकदाच झालाय, पुन्हा झाला नाही. ज्ञानोबांच्याच काळामध्ये सावता महाराज, गोरोबा काका, सेनानावी महाराज, सगळ्या समाजातल्या लोकांनी संतत्व स्वीकारून अभंग लिहिलेत. नाही तर एक कीर्तन केलं की दुसरा म्हणतो माझं कीर्तन चोरू नको. तू कुणाचं चोरलं ते सांग ना. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीला सगळ्याला स्त्रियांसहित लिहायला अधिकार दिला. चोखोबारायांनी 700 वर्षापूर्वी अभंग लिहावेत, याचं नाव आहे ज्ञानोबा. ही समाज क्रांती महाराज. खूप अभिमान आहे ज्ञानोबांच्याबद्दल मला, कारण की ते तेवढे मोठे आहेत. अहो महाराष्ट्राचं काय उणीव सांगायची तुम्हाला. महाराष्ट्राबद्दल बोलत असताना आता विश्वात्मक देवे जेवढे बुद्धिमान त्याच्यावरच तुटून पडलेत. ज्ञानोबांनी विश्वात्मक देवाची संकल्पना केली. ही शब्द फार घातक आहेत बरं. संकल्पना कोण ज्ञानोबांनी संकल्पना करणार आहे. त्यांचा विश्वात्मक देव त्यांचे गुरु आहे. विश्वात्मक हा माझा स्वामी. नाही नाही महाराज तेवढ्याने भागत नाही, पण आम्ही देव म्हणलं तर नाही. पसायदानाचा शेवट पहा, येत म्हणे श्री विश्वेश राव शब्द माणसासाठी असतो. राव, विश्वेशराव म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. तेवढे संदर्भ लागत नाही पसायदानाच्या लोकांना. संपूर्ण ज्ञानेश्वरी कधी यांच्या डोक्यात शिरायची. सद्बुद्धी दिली देवाने, बस झालं त्यांना. म्हणून ज्ञानोबांचे जे शब्द आहेत आतून तृप्त पाहिजेत, आतून भरलेले पाहिजेत. अनुभवामृतामध्ये ओव्या आहेत आणि खूप छान ओव्या आहेत. त्यातला 2-3 तुकडे सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. तेच तुमच्यासाठी भरपूर झाले. ज्ञानोबा म्हणले, जर माझा अनुभव अमृत एखाद्याने वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, आणि असं एखाद्या विचारवंताला वाटलं की थोडं ज्ञानोबाबद्दल बोलावं, शब्दाला थोडं ज्ञानोबाबद्दल बोलावं, तर ज्ञानोबाच लिहून ठेवतात. आमुते करवे गोठी. आमच्याबद्दल जर कुणी बोलायचं ठरवलं, ते झालीच नाही वाक्सृष्टी. आमचं वर्णन करणारे शब्दच जन्माला आले नाहीत. तुम्ही काय वर्णन करणार. याला ज्ञानोबा म्हणतात. हे जीवन असलं पाहिजे. आमुते करवे गोठी, झालीच नाही वाक्सृष्टी, शब्दच जन्माला आले नाही. हे ज्ञानोबा आहेत. आमुते देखे दिठी, ती दिठीच नव्हे. आम्हाला पाहण्याकरताची दृष्टी लागते ना. ज्ञानोबा म्हणतात तुमच्याकडे नाही आहेत. एवढा अभिमान ज्ञानोबा यांना आहे. म्हणून ग्रंथ सुद्धा, ओवी सुद्धा आहे ना, असे उच्चारली पाहिजे जसं पुरुष पाहिजे हो. नाही तर ती ओवी एवढ्या रंगात आलेली असते, तू एवढं उलट करतो ना. मी नाही बोलत जास्त, विचारायचा अपमान नको. कारण की बोलणारे ज्ञानोबा आहेत, आतून भरलेले आहेत. एक शब्द सांगतो तुम्हाला. तुम्ही जेवढे माणसं आहेत, दिवाळीचा सण साजरा करता की नाही? बोला ना. अरे मोकळेपणाने बोला, टेन्शन नका घेऊ. दिवाळी साजरी करता का नाही? दिवाळी निघालं तरी दिवाळी असते, सण आहे तो. ज्ञानोबाची संकल्पना जगात वेगळी आहे. ज्ञानोबा म्हणतात सणामुळे तुम्ही सण साजरा करताय, पण सणाला वाटलं की आपल्याला एकदा दिवाळी साजरी करायची, त्यांनी कुठं जावं. सण आहे ना. सणाला वाटलं की तो माझ्यामुळे तुम्ही दिवाळी साजरी करताय, पण सणाला वाटलं आपल्याला आनंद घ्यावा, आपण सण साजरा करावा. ज्ञानोबा म्हणतात त्यांनी माझ्या ग्रंथात यावं. सणोभोगी जे सणे विश्वाचे नी, विश्वाचा जो सण असेल त्यांनी माझ्यात येऊन सण साजरा करावा. अशा सणाचा सण म्हणजे अनुभव अमृत आहे. हे ज्ञानोबा आहे. आतून भरलेले, आतून जगलेले, अनुभव घेतलेले हे ज्ञानोबा आहेत. हे महाराष्ट्राला कळायला पाहिजे. कोण ज्ञानोबा आहेत, कसे ज्ञानोबा आहेत, कशा पद्धतीनं बोलणार आहेत. यांच्या जवळपास सुद्धा पृथ्वीचा कोणताही संत येत नाही हो.
जवळपास साहित्य सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आहेत आणि वेदांत सुद्धा ज्ञानेश्वरी, सिद्धांत ज्ञानेश्वरीत आहेत. राजकारणापासून समाजकारणापर्यंत सगळे सिद्धांत ज्ञानेश्वरीत विश्रांती घेतात. त्याचं नाव ज्ञानेश्वरी, त्याचं नाव ज्ञानोबा आहे. एकाच वेळेस सगळं ज्ञान असतं. म्हणून ओवी सांगितली मी तुला मला काल, बालपणीच सर्वज्ञता वरी तयात. एका बाजूला मी अनेक पारध्याची भेट घेतली बरं का, की तू सांग शिकारायला जाताना किती वस्तू नेतो. 2-4च सांगणार तो. जो रोज शिकार करतो आयुष्यभर त्याला वस्तू मोजता येत नाही. ज्ञानोबाने त्या वस्तू मोजल्यात पारध्याच्या. पाशिके, पोती, वाघुरा, सुनी, ससाणे, चिकाटी, खोचरा एवढ्या वस्तू पारध्याकडे असतात. घेऊनी निगती डोंगरा पारधी जायची. नाही कळालं तुम्हाला? आणि संत कसा जीवन जगतो त्याचं वर्णन ज्ञानेश्वरी. म्हणजे जो पारधी आहे, जंगलात राहणारा व्यक्ती आहे, तो सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये निवास करतो. आणि ज्यांनी विश्वाला कवळ मारलेली ज्याच्या अंतःकरणाने, तो सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये विश्रांती घेतो. याचं नाव ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरी समजली पाहिजे. म्हणून काही लोकांना असं वाटतं की नेमके परमार्थिक लोक करतात म्हणजे काय करतात. परमार्थिक लोक खऱ्या अर्थानं भोगी आहेत का की देवाचा उपभोग घेतात. देवाचा उपभोग घेतात म्हणून विषयाचा त्याग करतात. आपोआप सुटतो विषय. चांगलं तुम्हाला जीव घालावर तुम्हाला गुलाबजाम काय श्रीखंड बासुंदी एकदाच फुल करा तुम्हाला, आणि 10-5 मिनिटांनी तुम्ही बाहेर निघा आणि एखाद्याने वडापाव द्यावा, घ्याल का तुम्ही? हलकट नसाल तर. आता काय भरोसा आहे? कारण की मगाशी सांगितलं सद्बुद्धी पाहिजे ना जवळ. नको आता बस झालं. अन्न दुसऱ्याचं आहे पण ते किती खाऊ. काय पोटावर दया करणारी लोक नाहीत महाराज जगामध्ये. पंगत एक कळल्यानंतर आदल्या दिवशीपासून उपाशी राहतात. माते हृदय सुनी भोगिता ती. संसाराचा त्याग होतो, करत नाही. या ज्ञानोबांच्या एक एक ओव्या इतक्या सुंदर आहेत महाराज वैराग्याच्या बाबतीत. ते भगवंतांनी दिलेलं वैराग्य आहे. ते कर्माने आणलेलं वैराग्य आहे, निष्काम कर्माने आणलेलं वैराग्य आहे. म्हणून ज्ञानोबा काय, ज्ञानेश्वरी काय, आतून तृप्त येते. माते हृदय सुनी भोगिता ती. आपलं का होत नाही? ज्ञानोबांनी फार सुंदर सांगितलंय, आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा परमात्मा आहेत, पण सद्बुद्धी नसल्यामुळे, सिद्धांत विसरू नका, सद्बुद्धी नसल्यामुळे मन बाहेर जातं. फळाची हवा, ज्ञानोबांचा दृष्टांत पहा कसा आहे. फळाची हावरे पण म्हणतात, हावरे पण. फळाची हवा हृदयी काम झाला रे गावा, तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. काय काय ओव्या आहेत ना, ज्ञानोबांनी जर शिव्या दिल्या ना तर खरंच समजायला अवघड जातात. मी पण त्या ओव्या समाजात जास्त सांगत नाहीत. आधीच प्रकृतीचे पाईक वरी भोगा लावी लागी तव शिवी कळते का तुम्हाला? हरिपाठात रोज स्वतःला लोक शिव्या देतात. हरिविन जन्म काय पुढे नरक. कोण कोणाशिवाय जन्म येतो? रोज हरिविन जन्म रोज म्हणतात. आणि जो म्हणणार आहे ना त्याच्याजवळच उभं राहू वाटत नाही. नरकची पैजाण. वासनेचा, पापाचा, दुराचरणाचा असा वास येतो त्या माणसाकडे, जवळ जायची इच्छा होत नाही. तो जरी परमार्थिक असला तरी सद्बुद्धी नाही. मुद्दे फार महत्वाचे आहेत. का? प्रकृतीचे पाईक आहेत. पाईक शब्दाचा अर्थ आहे दास आहेत, स्वभाव गुलाम झालेला आहे. कितीही ज्ञानेश्वरी ऐकावं. म्हणून मी पहिल्या दिवशीची भूमिका सांगितली. हृदयाचा जर ताबा घेतलेला असेल एखाद्या आग्रहाने, सिद्धांताने, कितीही कृष्णासारखा माणूस समजून सांगत असेल तरी सुद्धा तो मान्य करत नाही. तसं तुमच्या मेंदूमध्ये अगोदरच एखाद्या विषयाची पकड असेल, ठरलेलं असेल, कितीही सांगा काहीच फरक पडत नाही. याच्यासाठी 13वा अध्याय आणि ज्ञानोबांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये. जर एखाद्याच्या डोक्यात बाई बसली तर किती बसावी, ज्ञानोबा म्हणतात तो माणूस सोडून माकड होतो. हे ज्ञानोबा लिहित आहे. माकड गारुड्याचे ती म्हणेल तोच धर्म. कळालं का? ती म्हणेल तोच संत, ती म्हणेल तोच गुरु, आणि ती म्हणेल तेच खरं.
किती भजन असावं बरं स्त्रियांचं. खरं मला कधी कधी असं वाटतं काही स्त्रिया भाग्यवान आहेत असा नवरा भेटतो. म्हणजे अंतःकरणाची स्थिती सांगितलेली आहे आणि ज्याचं अंतःकरण आतून भरलेलं आहे. समस्त ही श्री वासुदेव. काय एक एक शब्द याच्या विरोधात आहे बरं का जे बोलतोय. समस्त ही श्री एक शब्द आहे का काय बोललेलं. जगद्गुरु तुकोबारायकडे जेव्हा स्त्री जाते तेव्हा ती माझी बहीण आहे असं नाही म्हणत. काय शब्द तुकोबारायांचे. परस्त्री आम्हा रुखुमाई समान म्हणून गाथा आहे. म्हणून गाथेतले शब्द अजराम परस्त्री आम्हा रुखुमाई समान याला म्हणतात पारमार्थिक जीवन सद्बुद्धी. नातं नाही लावत बरोबर आहे. परस्त्री आमच्यासाठी रुक्मिणी आहेत हे समस्तही श्री वासुदेव. हे बोलण्यापुरतं नाही ना तर सगळेच बोलतात सर्वम खलुदम ब्रह्म. रोज शिकवतात अहम ब्रह्मास्मी आणि तुम्ही ब्रह्मास्मी. तुम्ही ब्रह्म आहात आणि मी अहम मीच फक्त ब्रह्म आहे तर तू ब्रह्म नाहीयेस. ज्ञानोबराय सांगतात हे समस्त श्री वासुदेव ऐसा ज्ञान नाही प्रतीती रसाचा ओतला भाव ही सद्बुद्धी. प्रतीती रस काय गोड शब्दात महाराज. प्रतीती आली पाहिजे रस पण आला पाहिजे. जर एखाद्या श्रीमंताच्या घरी सुगरणीच्या घरी जर जेवायला गेले ना तर ह्या अटी लागतात. तिथं जेवणारा मजबूत आहे पण रसाचं ज्ञान नाही. होतं कधी कधी जीवनामध्ये असं तब्येतीचं प्रमाण जरा जास्त असल्यामुळं हप्ता भरायच्या पाठीमागं लोक लागतात. बार भरतो ना आपण तसं. मग त्या सुगरणीचं मात्र हिरमूस होतो. तिने वेगळ्या वेगळ्या केलेल्या असतात ना. कोशिंबीर वेगळी केली लोणचं वेगळं आहेत चटण्या 4-5 प्रकारच्या आहेत. आज वाढणार नाही तर टेन्शन घेऊ नका. कारण की जेवण सुद्धा एक प्रकारचा भोग आहे तो व्यवस्थित मिळाला पाहिजे. जेवण जितकं चांगलं असेल शरीर तितकं चांगलं राहतं. कारण की जेवणामुळे शरीर आणि हार्मोन्स तयार होतात. मग जेवणाकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. कमी खा पण चांगलं खा. पिझ्झा बर्गर ते पोरं जर बघितले ना महाराज त्यांचे केस जर बघितले ना तर असे ताट उभे राहिलेले आहेत. साईडनी कट मारलेला आहे समोर ताट उभे राहिलेले आहेत. ऊसाची टोळी पाठवावी असं वाटतं. अंग भरलेलं सौंदर्य असावं. ज्ञानोबराय सांगतात अंग पहिलवान असेल ना त्याला कशाचीच गरज नाही. त्याचे मसल्सच त्याचं सौंदर्य आहे. त्याचं शरीरच त्याचं सौंदर्य आहे. आणि ते नाही आहे त्याच्या मुलाकडे. आणि भाग्यवान आहेत आईबाप जन्माला आल्यापासून पिझ्झा बर्गर खाऊ घालतात म्हणजे मैदा खाऊ घालतात. मैद्याने शरीर तयार नाही होत. मैद्याने पोतं तयार होतं मैद्याचं. कुठेही धक्का मारा. काही माणसं जाताना मला असं वाटतं की ते पोतच आहेत म्हणून. आकारने प्रकारने आपल्या हातानं आपली अवस्था केली. जिभेवर नियंत्रण नाही आपलं शरीर. आणि त्यांना जर सांगितलं तर पुन्हा वाईट वाटतं. ज्ञानोबरायांचा शब्द पहा. म्हणून जेवत असताना रसाचा सुद्धा स्वाद घेतला पाहिजे. हे ज्ञानोबराय आहेत. असं कसंही खा असं म्हणणारे ज्ञानोबराय नाहीत. कारण की का प्रत्येक अक्षरामध्ये 9 रस आहेत. शब्दामध्ये ज्ञानोबाने रस ओतलेले आहेत. एकदम जर ओवी खाल्ली ना तर त्याला मनुष्य म्हणू नये हावरा म्हणावं त्याला. सगळेच ओवी खाल्ली कळलीच नाही कोणते शब्द कसे काय. सगळे ज्ञानेश्वरी पाठन चव येतच ते जिभेला. नाही चालत महाराज. असं 9 रस आहेत ते. प्रत्येक अक्षर ब्रह्मरसाने भरलेले आहेत आणि 9 रसाने सजलेले. अलंकाराने अलंकार लिहिलेले आहेत. त्या शब्दाला हात लावताना अंतःकरण संवेदनशील पाहिजे. एक तर तो माऊलीचा शब्द आहे रसानं भरलेला आहे अलंकारानं सजलेला आहे. त्याला हात लावताना त्याला एखादा सेन्सिटिव्ह म्हणतो आपण. हात लावताना तुझे अलंकार कसे आहेत तुझं आतलं शब्दांचं सौंदर्य कसं आहे आणि त्याच्या आतमध्ये शब्दाच्या आतमध्ये ज्ञानोबरांनी ब्रह्मरस भरलेला आहे. हे ज्ञानोबरांचे शब्द आहेत. ब्रह्मरस सुस्वादे. नुसतं स्वादे नाही अहम ब्रह्मास्मी स्वाद असेल पण सुस्वादे नवरसाने अहम ब्रह्मास्मीचा प्रतीती रस
त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. सुस्वादे अक्षरे गुंफिली, खूप गोड शब्द आहे हो, गुंफन. जमलं पाहिजे ना, गाठ सुटत नाही माणसाला हो, अंतकरणात गाठी असल्यामुळं. शेवटी कात्रियाना म्हणतात, गाठ सोडण्याचं कौशल्य आहे. गाठ आहे ती, भाव अक्षराचे आळंदीला अभंग चालू आहेत, गाठी सोडता आली पाहिजे. आणि घाई कशा करतात तुम्ही? जगायचे ना तुम्हाला मरेपर्यंत. एकदाच शब्द कळला पाहिजे असं का तुमच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत? कोणताही शब्द ब्रह्मरसानं भरलेला आहे. हळूहळू शब्दाबरोबर खेळा ना. तुझा अलंकार काय, तुझा भाव काय, तुझं रूप कसं आहे शब्दांचं, बरं का. आणि ज्ञानोबा आहेत इतके सुंदर आहेत महाराज बोलत असताना, माझी ओवी दिसली पाहिजे. नाही कळलं अजून? माझी ओवी दिसली पाहिजे, दिसण्याकरता डोळे पाहिजे. आणि डोळे नसेल तर दिसणार नाही. आणि डोळे विषयाचे आहेत म्हणून तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओव्या दिसत नाही. खूप सुंदर विषय आलेले आहेत कठोपनिषदामध्ये. ते परागदर्शिण, आपले डोळे आहेत ना, ते बाहेरचं दाखवणार आहेत. परागदर्शन, प्रत्येक तत्वबोध विवर्जित, हा तत्वज्ञान शून्य आहे. परांच खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यती न अंतरात्मन. शब्दातला जो अंतरात्मा आहे त्याला गवसणी घालत नाही. म्हणून प्रतीती रसाचा ओतला भाव, हे जे 2-3 शब्द आहेत ना, प्रतीती रस ओतला भाव, याच्यावरच 7 दिवस बोलण्यासारखं आहे. काय माहिती तुम्हाला? फक्त शब्द कानावर गेले ना तुमच्या. प्रतीती रसाचा ओतला भाव, एवढंच शब्द आहेत. आणि याच्या पुढचा शब्द काय माहिती तुम्हाला? काल विषय अर्धा ठेवला होता. हे असो तो देव ज्ञान भक्त. असा जर असेल ना, तो देव आहे आणि ज्ञान त्याचं भक्त आहेत. किती विशेष आहेत महाराज, ज्ञान भक्त असावं. म्हणून काल हाही सिद्धांत सांगितला की ज्ञान वाट पाहतं. श्रद्धावान लभते ज्ञान. ऐका महाराज, काय सुंदर आहेत महाराज. आणि बोलत असताना फार सुंदर बोललेले आहेत, अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत. मनासी चाड न सांगे. मला असं वाटते 2-3 दिवसात तुमच्या ऐकण्याची तयारी खूप चांगली झाली. मन अजून थोडं खाली या. खाली या म्हणजे सूक्ष्मतेकडे जा म्हणजे कळेल. खाली या म्हणजे तुमचं पतन करा असं नाही. मनासी चाड न सांगे. कोण न सांगे? कधीतरी डोकं लावा याच्यावर. आपण मनच मनाला समजतोय, मनाच्या मागेच धावतोय. मनोमार्गे गेला. मनोमार्गे शब्द आहे का? मनाच्या मागे गेला. कोण गेला? जीव गेला. आणि इथं काय सांगितलं? तो जो जीव आहे, तो जो आत्मा आहे, आतून भरलेला जो संत आहे, तो मनाशी बोलतच नाही. मन स्वतःच आहे. ही अवस्था आहे. हे समजणं खूप अवघड आहे. ही ज्ञानेश्वरी आहे. मनासी चाड न सांगे, पहिला टप्पा. आणि प्रकृतीचे केले नगे, फक्त श्रद्धेवर जगणार आहेत. आणि असा जो माणूस आहे, मनाला इच्छा न सांगणारे, आतून भरल्यामुळं, हो सतत समाधानी आहे. आणि अशा माणसाकडे माझं इतकं सुंदर शब्द आहे, तुम्हाला काय सांगू. ज्ञान तर आहेच, पण जया माझी अचुंबित शांती. हे अचुंबित शब्द आहे ना, इतका खतरनाक शब्द आहेत, तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. जया माझी अचुंबित शांती असे, कोणीही न भोगलेली अस्पर्शित शांती त्याच्यामध्ये असते. असं ज्ञान त्याच्याकडे येतं. जया माझी, त्या ज्ञानामध्ये अचुंबित शांती असे, हे भरलेलं जीवन आहे. आज पुन्हा मी तुम्हाला आवृत्ती देऊन सांगतो, आतून तुम्ही भरलेले आहात. ज्ञान तुमच्याकडे येतं आणि प्रतीती रसानं तुम्ही भरलेले आहात. भगवंताचा प्रतीतीचा रस तुमच्या अंगात मुरलेला आहे. म्हणून तुम्ही भगवंत रूप झालात. म्हणून तुम्हाला मरणाची चिंता राहिलेली नाही. आणि या तासभर बोलण्याचं तात्पर्य तुकोबराच्या एका शब्दामध्ये आहेत. शेवटीचा दिस. नेमका हा अभंग 10व्याला घेतात. इतका राग येतो मला. या अभंगाचा जो शेवटचा चरण आहे, तिथं लग्न झालंय म्हणून सांगितले. 10व्याला घेतला की नाही, याचसाठी केला होता
अट्टहास आणि शेवटीचा दिस. याचं शेवटचं चरण बघा. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. तुकोबाराय म्हणतात माझे आता मी मुक्तीबरोबर लग्न केलेले आहेत, राहिलेले दिवस हनीमूनचे, आता दिवस चारी खेळी मिळेल. गेला 10व्याला, जिथं सगळ्याचे चेहरे पडलेले तिथं शेवटीचा दिस. हे शेवटचे दिवस आहेत जे मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत. प्रतिती रसाचा ओतला भाव. अंतःकरण जर भरलेलं असेल प्रतितीने, चैतन्याने, चैतन्याच्या अनुभवाने, मग तुम्हाला मृत्यूची चिंता राहणार. आणि अशा भक्तांचं रक्षण, मागे पुढे उभा निर्वाणी गोविंद असे मागे काही निर्वाणी काहीच साखडे पडू दी. पुढचा विषय आपण 5 मिनिटांनी पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानेश्वर